नामदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आले रक्तदान शिबिर। बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य नामदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 16 डिसेंबर 2025 वार मंगळवार रोजी नांदेड जिल्ह्यात सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नांदेड शहरातील तरोडा नाका परिसरात गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट ऑफ सोसायटी लिमिटेड नांदेड मुख्य शाखा मुख्यालय सहकार सूर्य येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। चला रक्तदान करूया जीवनदान देऊया या संदेशासह आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या रक्तदान शिबिरामध्ये बँकेतील अधिकारी कर्मचारी कार्यकर्ते व सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदान केले। नामदार हेमंत पाटील यांनी नेहमीच सामाजिक जबाबदारी जपत आरोग्य शिक्षण व लोककल्याणाच्या उपक्रमांना प्राधान्य दिले असून वाढदिवस हा उत्सव न साजरा करता समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली आहे। या रक्तदान शिबिरामुळे रुग्णालयातील रक्तसाठ्यात मोलाची भर पडणार असून गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यास मोठी मदत होणार आहे। आयोजकांनी रक्तदात्यांचे आभार मानत भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प व्यक्त केला। नांदेडमध्ये रक्तदानाची चळवळ अधिक बळकट होत असून समाजासाठी जपणाऱ्या नेतृत्वाचा हा प्रेरणादायी उपक्रम सर्वांसाठी मार्गदर्शन ठरत आहे। आमचे वर्गमित्र सन्माननीय नामदार हेमंत भाऊ पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। आई तुळजा भवानी आई त्यांना उदंड आयुष्य देव हीच प्रार्थना करतो आणि मनापासून शुभेच्छा देतो। जेवढ्या गोदावरी अर्बनच्या शाखा आहेत त्या प्रत्येक शाखेमध्ये रक्तदान शिबिर आणि विविध दिवसभराचे भरगतचे कार्यक्रम आहेत। आताच आम्ही गोदावरीच्या मुख्य शाखेमध्ये कॅलेंडरचं दिनदर्शिकेचं अनावरण केलेलं आहे, विमोचन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी जे दिनदर्शिका काढली। 12 महिन्यात जे भारतामधून नद्या मुख्य नद्या वाहतात त्या नद्याचं चित्र त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे। कुठलीही इतरत्र जाहिरात न करता जे मुख्य नद्या वाहतात त्या नद्याच त्यांनी लोकांना दररोज नदीचं दर्शन व्हावं आणि नदी समोर ठेवून पाणी समोर ठेवून जल हे किती महत्व आहे हे दाखवून दिलं दिनदर्शिकेच्या माध्यमातून आणि स्वच्छता ठेवा हा संदेश सुद्धा दिलेला आहे। रक्तदान शिबिरात अनेक जण रक्तदान आपलं करत आहे। रक्तदान शिबिरामधून आज गोदावरी शाखेच्या जवळजवळ 100 शाखा आहेत। गोदावरी अर्बनच्या 100 शाखेमध्ये प्रत्येक शाखेमध्ये रक्तदान शिबिर ठेवलं। त्याच्यामधून रक्तदानाला किती महत्व आहे, सर्वात श्रेष्ठ दान कुठलं असेल तर रक्तदान आणि ते सुद्धा एक समाजोपयोगी आणि अत्यंत लोकांच्या जीवनाशी संबंध असलेला हा कार्यक्रम त्यांनी जन्मदिवसानिमित्त बँकेच्या चेअरमन आणि सर्व संचालक मंडळांनी ठेवलेला आहे। गोदावरी अर्बन परिवाराचे संस्थापक आदरणीय हेमंत पाटील साहेब यांचा 16 डिसेंबर हा वाढदिवस आम्ही फाउंडर डे म्हणून आमच्या 5ही राज्यातल्या विविध शाखांच्या माध्यमातून दरवर्षी साजरा करत असतो। विशेषतः वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही वृद्धाश्रम असेल, अनाथाश्रम असेल, त्याचबरोबर मतिमंद मुलांसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, असे विविध उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो। विशेषतः जी दिनदर्शिका कॅलेंडरचं प्रकाशन सोहळा हा सुद्धा याच दिवशी आम्ही करत असतो। आज सुद्धा भारतामधील विविध नद्यांचं महात्म्य सांगणारी दिनदर्शिका आज या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण प्रकाशन सोहळा इथे संपन्न केला। या प्रकाशन सोहळ्याला आदरणीय आमदार मंत्री सन्माननीय हेमंत पाटील साहेब, आपले नांदेड दक्षिणचे आमदार सन्माननीय बोंडारकर साहेब, सन्माननीय आमदार बाबूराव कोळीकर साहेब, गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा सन्माननीय रायशीताई पाटील मॅडम तसेच समस्त संचालक हे उपस्थित होते। आणि या रक्तदान सोहळा सर्वश्रेष्ठ दान हे रक्तदान आहे आणि याचं महत्त्व जाणून
दरवर्षी समस्त शाखांच्या माध्यमातून हजारो अधिकारी कर्मचारी आणि आमचे दैनिक अभिकर्ता बांधव हे रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करत असतात आणि वर्षभर सुद्धा आम्ही अशा विविध सामाजिक उपक्रमांचा वारसा हा आदरणीय पाटील साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही चालवत असतो. आपण आमच्या या रक्तदान शिबिर सोहळ्याला भेट दिली त्याबद्दल आपल्या वृत्तवाहिनीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. थँक्यू. रक्तापासून मानवी शरीरातच निर्मिती होते रक्ताची आणि ते कुठे मशिनरीमध्ये तयार होत आहे. जास्तीत जास्त युवकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग आपला नोंदवला पाहिजे असे आवाहन काय असणार? या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की या जगामध्ये पैसा देऊन बऱ्याचशा गोष्टी विकत घेता येतात, पण सायन्स कितीही पुढारलेलं असलं, किती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असली तरी आजही रक्ताला पर्याय नाही. त्यामुळे रक्तदान हे मानवाच्या माध्यमातून मानवनिर्मित असल्यामुळे समस्त युवकांनी समस्त नागरिकांनी रक्तदानाचं महत्व जाणावं. आपल्या रक्तामुळे एकाचा जीव प्राण वाचवू शकतो हे सामर्थ्य रक्तदानामध्ये आहे. त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मिळून समस्त युवकांना आमच्या समस्त गोदावरी परिवाराला विनंती करतो की मोठ्या संख्येत आपण या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा. निश्चितच रक्तदानाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे.